तळोजा येथील भोईरपाडा गावात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नाल्यालगत एका खासगी बिल्डरने कंपाऊंड उभारल्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी घुसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नाल्याचे काम अर्धवट असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. तसेच गावातील गटारांमध्ये कचरा साचून ती तुडुंब भरली असून मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेकडून नियमित फवारणी होत नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय पाणी टंचाईची समस्या तीव्र असून महिलांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्ते, समाज मंदिर व खेळाच्या मैदानाचा अभाव अशा विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व बाबींवर पनवेल महापालिका सिडको प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मी गजानन आत्माराम मुंबईकर, तळोजा गावचा रहिवासी असून ऑल इंडिया ह्युमन राईट्सचा पनवेल तालुका अध्यक्ष आहे. माझ्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने मी सर्वत्र तक्रारी दिल्या आहेत. पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या, आणखी काही समस्या, भरपूर समस्या आहेत. आणि साईटला आमच्या बाजूला बिल्डर लॉबी आलेली आहे. त्यांनी जो कंपाऊंड घातला आहे त्या कंपाऊंडमुळं आमच्या गावात पावसाळ्याचा पाणी घुसण्याची शक्यता आहे. तक्रारी कुठे केलेल्या आहेत तुम्ही? तक्रारी महानगरपालिका, सिडको प्रशासन, नावडा महानगरपालिका यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. मंत्रालयात याच्या अगोदर 2024ला उपमुख्यमंत्री शिंदे असताना त्यांना पण मी तक्रार दिलेली आहे. या नाल्यामध्ये एवढी घाण आहे, एवढा मच्छर का तुम्ही जर रात्री जर संडासमध्ये किंवा संडासमध्ये बसत असेल ना, तुम्हाला बॅट किंवा गुड नाईट लावूनच बसावं लागतं. तर तसं बसताना येत नाही. आणि नाल्याचं काम अपूर्णच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गटर लाईन जी आहे ती पूर्ण कचऱ्याने भरलेली आहे. त्याच्यामुळे मच्छरचं जास्त साम्राज्य झालेलं आहे. नाल्याचं काम अपूर्ण म्हणजे कधी सुरू झालं होतं, काय परिस्थिती होती? याला भरपूर वर्ष झाली, 4 वर्ष झाली. 4 वर्षे होऊन आजपर्यंत त्याचं काम तो अर्धवटच राहिले. माझं नाव मंगेश जनार्दन मुंबईकर. मी ऑल इंडिया वुमन राईट्सचा सेक्रेटरी आहे आणि मी ग्रामपंचायत माजी सदस्य पण आहे. आता या गावातल्या समस्या बघितल्या तर भरपूर समस्या आहेत. या गावामध्ये बघा, रोड नाही. रोडची काय अवस्था तुम्ही आता प्रत्यक्ष बघतायत आणि ते फोटो मी महानगरपालिकेला पाठवलेले आहेत. वास्तविक बघा, नाल्याची किती दुर्गंधी येते, त्याचे मच्छर आहेत, रोगराई इथे पसरलेली आहे, तीसुद्धा या लोकांना दिसत नाही. पाण्याची समस्या, आम्हाला प्यायला पाणी नाही, याच्याकडे पण दुर्लक्ष आहे. टँकर येतात, ते 2 टँकर येतात. काही लोकांना पाणी मिळत नाही तर काही लोकांना मिळतं. या संदर्भात मी सुद्धा महानगरपालिकेच्या नगरसेवक आहेत, त्यांना मी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना अर्ज पण दिलेला आहे. तरी पण आधी पाण्याचं टँकरसुद्धा वाढलं नाही. दुसरी गोष्ट, स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीमध्ये आज किती वर्ष झाली तिथं पाण्याची सोय नाही, पाणी नाही, लाईट नाही. आणि दुसरी एक गोष्ट, आता गावामध्ये संपूर्ण शिडकोच्या आवारामध्ये आता शिडको गावाला टच आहे. आता शिडकोचा कंपाऊंड गावामध्ये येणार आहे. आता लग्न कार्य असतील, कुठलं मोठे समारंभ असतील, त्या समारंभासाठी कुठं करायचे ते समारंभ? इथे समाज मंदिर नाही, मुलांना प्ले ग्राउंड नाही, मुलांना खेळासाठी ग्राउंडसुद्धा उपलब्ध नाही. तसेच त्यांना व्यायामशाला पाहिजे, काय यांच्याकडे शिडकोने आणि महानगरपालिकेने फर्स्ट दुर्लक्ष केलेलं आहे. या भोईरपाड्यामध्ये एवढे नगरसेवक असून या भोईरपाड्यामध्ये सर्व दुर्लक्ष आहे. अजिबात. मी जेव्हा सदस्य होतो तेव्हापासून सुद्धा, कारण आमची सत्ता काँग्रेसची होती, मी सदस्य होतो, तेव्हा पण या भोईरपाड्यामध्ये दुर्लक्ष होतं. तरी पण मी बहुतेक कामं करून घेतली. आता खोदाई बघा, पहिला रोड करतात, पुन्हा दुसरं काहीतरी आणतात, खोदाई लगे पाईपलाईन टाकतात, पुन्हा खोदाई करतात, मग रोडचे खड्डे तसेच. म्हणजे मी निवड सांगतो का ही जी कामं काढतात हे निव्वळ म्हणजे गावाची सुविधा किंवा लोकांना म्हणजे काहीतरी सुविधा द्यावा यासाठी नाही. हे फक्त कॉन्ट्रॅक्टरांना श्रीमंत होण्यासाठी हे करतात. कारण बघा तुम्ही, जास्त तो रोड पुन्हा करायचा आणि पुन्हा खराब करायचा, पुन्हा ठेकेदारांना काम द्यायचं. ती पण असं नाही का, एक 25,000ची वस्तू 75,000 तिथे लावायचे, अशी यांची परंपरा चाललेली आहे. निव्वळ ठेकेदार आणि यांना म्हणजे निधी, यांच्या याला फंडाला निधी मिळण्यासाठी कामं करतात. ते कोणाच्या भल्यासाठी वगैरे काय करत नाही.
ते भल्यासाठी करत असते तर बघा ना, किती वर्ष झाली आम्ही पाठपुरावा करतोय. आमच्या गावामध्ये रोडची काय दुरावस्था झालेली आहे हे कोणाला काही दिसत नाही. रोड नाही, पाणी नाही, कुठलीच काही समस्या, आमच्या कुठल्याही समस्या घेऊन जा, किती वर्ष आम्ही पाठपुरावा करतो, कोण लक्षच देत नाही. करतो म्हणून करतात. सध्या गावात नक्की रोड कुठले खराब आहेत? म्हणजे काही ठिकाणी तर कॉन्क्रीटचे दिसतात ना मला. आता फक्त एकच आता कॉन्क्रीट केले. आता तुम्ही बघा, प्रत्येक रोड बघा, तिथं आहेत, पहिले चांगले होते, तिथे पण आता गटारे हे करून, पण त्यांनी सुद्धा ज्यांनी कामं केली, म्हणजे खोदकाम केलेलं आहे, त्यांनी सुद्धा त्या लगेच कॉन्क्रीट करायला पाहिजे ना. ते काम अजिबात केले नाही. तसंच सोडलं, पाईपलाईन टाकली, काम सोडून वरती खडी टाकून गेले. वास्तविक त्यांचं काम आहे. कोबं सुद्धा ना गेलं, चेंबर खोदल्यानंतर कोबं सुद्धा ना गेलं. 9.5 वर्ष आली ग्रामपंचायत केले आतापर्यंत रस्ता तसंच चेंबर नुसतं बांधल्यान 9.5 वर्ष आली बघा रस्ते पण मागाशी तुम्ही बोलत होते काही प्लॅनिंग चुकलेलं आहे. कुठली प्लॅनिंग चुकलेली आहे? गटराची अर्धवट कामं ठेवतो हा कुठली प्लॅनिंग चुकलेली आहे तुमचं असं म्हणणं होतं मागाशी. नाल्याच्या मध्ये. नाल्याच्या हा नाल्याचे बघा ना तुम्ही, आता नाळं आहेत. किती वर्षापासून आता 5-6 वर्षापासून नाल्याचे काम चालू केलेला होता. आता बघा, कुठलाही काम करण्यासाठी इंजिनियर तर असावा लागतोच आणि इंजिनियर लागतो. पण तुम्ही बघा, स्मशानभूमीच्या पुढे तिकडे तिथपासून बघा, कुठेही बघा पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साठलेला राहतो आणि त्याच्यात लोक घाणी वगैरे टाकतात. त्याच्यामुळे मच्छरांनी तर सगळं जालं पसरलेलं आहे. गावामध्ये रात्री झोपायचं कसं, हे लाईट गेल्यानंतर तर काय हेच परिस्थिती. प्रत्येकाला गुड लाईट वगैरे तर मच्छर अगरबत्त्या लावाव्या लागतात. त्यांच्यामुळं सुद्धा लोकांना, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. ते दवाखाने बघावं लागतात आम्हाला ना. वास्तविक आम्हाला इथे दवाखानं सुद्धा नाही. महानगरपालिका असून दवाखान्याची काहीतरी एवढे पनवेल म्हणजे हे आहे महानगरपालिका, तिथे एक मोठा तलोजा सिटी एवढी मोठी असून तिथे वास्तविक मोठा हॉस्पिटल यायला पाहिजे. खारघरमध्ये बघा ना तुम्ही, किती मोठे हॉस्पिटल, ज्या सुविधा आहेत त्या खारघरमध्ये आहेत. आता पनवेलचा तुम्ही तर सांगता, पनवेल सिटी, पनवेल महानगरपालिका 1 नंबरवर आले, तुम्हाला पुरस्कार भेटला, 1 नंबर आले. पण आता इथं काय सुखसोयी का देऊ शकत नाही? मग तुम्ही फक्त काय म्हणजे कागदोपत्री तुम्ही 1 नंबर आहात का? प्रत्यक्ष येऊन सुविधा बघायला पाहिजेत काय केल्यात त्या. नुसतं कागदोपत्री व्यवहार करून ही कामं झाली, ती कामं झाली, पण ते कामं होतच नाही. कागदोपत्री तुम्ही नुसतं 1 नंबर आलेत. पनवेल महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचं उत्तर काय आलेलं आहे? काय उत्तर फक्त एवढं, ते आजपर्यंत उत्तर कधीच आलेलं नाही. पाणी खरोखर पाणी जात नाही. नाही पाणी नाही आम्हाला. या आमच्या भावाने फिल्टरचे मशीन टाकले, 2 वर्ष झाली 5 रुपयाला अंडा. 2 दिवसांनी जाऊन ते 4-5 अंडा आणायचे 20 रुपयाचं. म्हणजे पाणी आली विकतच घ्यायला लागतं तुम्हाला. विकतच किती वर्ष झाली विकत ना. यो तर नाच भेटत पाणी आंघोळीचा वापराचा अजिबात नाही. ते तर पाणी आता विहीर आहेत पाठीमागेच तुमच्या विहीर आहेत, त्याचं पाणी कसं? कपडे धुवायला कपडे धुवायच्या पण लायकीची नाही. कपडे धुवायचे पण नाही लायकीची झाली. कारण आमच्या त्याची दुरुस्ती नाही तर नाल्याचा पाणी त्याच्यामध्ये येतो. विहिरीची स्वच्छता करायला नाही सांगितलं का? विहिरीची स्वच्छता करायला सांगितली, पण किती वेळा सांगितली, दुर्लक्ष करतात. आता त्या नाल्याचा पाणी विहिरीमध्ये येतोय आणि तो पियाचा कसा, पण ना विलाज आहे. आंघोळीच्या लायकीचा पण नाही. आंघोळीच्या लायकीचा पण नाही. मागणी काय आहे तुमची? हा. काय पाणी आलं पाहिजे. पाणी आलं पाहिजे आम्हाला पहिला. आता टँकर येतात ना त्या? अपुऱ्या पडतात. किती पुरतील? अपुऱ्या पडतात. टँकर आले आमच्याकडे कुठं जायचं कार्यक्रमाला जर आला अरे अपुऱ्या पडतात. निमंत्रण, डोनट तर आम्हाला टँकर विचार करावा लागतो येतात पाण्यासाठी नको. थांबायचा का कार्यक्रमाला जायचा. अपुऱ्या पडतो तो बी पाणी टँकरचा. टँकरचं पाणी तो आमच्याकडे तर पोहोचतच नाही. मग 2 टन असतात. 2 आमच्या शेवटला घर आहे, आमच्याकडे पोहोचतच नाही. आम्हाला तर आतला अजिबात एवढं तर येतच आमच्या नाही. पाण्याची समस्या नसती ना, तर ह्यो माणूस आज इथं उभा राहिला नसता. त्यांच्या गुडघ्यांकडे बघा तुम्ही. अजिबात ना. त्यांना त्या उभ्या राहायच्या लायकी हे पोरगी आहे. कशासाठी ती वापराचं पाणी भरेल आणि का पियाचं आणेल. पण पियाचा जवळ आहे तिथे. पावसाळ्यापूर्वी आता कुठली कामं झाली पाहिजे तुम्हाला असं वाटतं? आम्हाला पहिलं पाण्याचं झाला पाहिजे. पाणी रस्ता आम्ही तर थोडे दिवस राहणार आहोत, नाल्याची पण दुसरी लोक तरी व्यवस्थित पितील. आता पहिल्या प्रथम नाल्याची साफसफाई आत्ताच्या आता ताबडतोब करणे गरजेचं आहे. आणि रस्त्यांची अपूर्ण कामं झाली. आणि रस्त्याच्या अपूर्ण कामं जी राहिलेली आहेत ती पूर्ण ताबडतोब पावसाच्या अगोदर व्हायला पाहिजेत. आता हे संडासच्या चेंबर खोदल्यात, लहान लहान नुसतं चेंबर बांधून ठेवल्यात, पाईप टाकल्यात, गल्या बिल्या सगळ्या खोदलेल्या तशाच ठेवल्या, त्यांचा कोबा सुद्धा ना गेला. आता हे पावसाळ्याचं पाणी किती पडतं, किती जणांचं नाले सगळं पाणी घरामध्ये जिरतं. मुळात कसं आहे, आमचा 80% गाव सेटो प्रकल्प कसा आहे,
परंतु सिडकोने आजपर्यंत भोईरपाडा कुठे आहे हा सिडकोलाच माहीत नाही. त्यामुळे कुठला ना रस्ता सिडकोने ना रस्ता दिला आजपर्यंत, ना कुठली गावासाठी शाळा, ना कुठे अंगणवाडी, ना कुठे खेळासाठी मैदान, अशी कुठलीही सोय आजपर्यंत सिडकोने आमच्याकडे केली नाही. कमानी पण नाही ना, ते तर सोडा, कमानीचं सोडा, पण आजपर्यंत आज गटारांची अवस्था अशी आहे का एवढी त्याच्यामध्ये घाण गाळ साचलेला आहे, त्याच्याकडे किती वेळेला सांगून सुद्धा पूर्ण दुर्लक्ष आहे पालिकेचा. आज जर फिरलो, वर्षातून एकदा येतात, ते पण अर्धवट गाळ काढून जातात, पुढे इकडे काहीच नाही, तसा पडलेला आहे. आणि ह्याचाच पूर्ण परिणाम मच्छरमुळे होतोय. मच्छर फवारणी वगैरे आता आमच्या गावासाठी सिडकोने 2-3 महिने झाली. 2-3 महिना मच्छर फवारणी झाली. आमच्या गावामध्ये सिडकोने गावासाठी भूखंड दिलेले आहेत, फक्त कागदावर आहेत. समाज मंदिर भूखंड आहे, व्यायामशाळेसाठी भूखंड आहे, महिलांसाठी राखीव भूखंड आहे, असे 5 भूखंड दिले आहेत, फक्त कागदावर. ना त्याला ना नगरपालिका ते दुर्लक्ष करतात, ना सिडको दुर्लक्ष करते. म्हणजे आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? गंभीर आरोप तुमचा असा की 3 महिन्यापासून रस्त्याची 3 महिन्यापासून मच्छर फवारणी नाही खोटं वाटतं मला. म्हणजे नाही बिलकुल येत नाही, विचारा तुम्ही, बिलकुल येत नाही. अजिबात नाही 3 महिना आलेत ना, ते पुरावा दाखवतात. नेहमी आल्यानंतर सह्या नेतात, त्याही दाखवा, पुरावा दाखवा. 3 महिने झाले, त्याही नगरपालिकेचे झाडवाले येतात नाही, फक्त वरवर फक्त इथं हे मारून समोरचं जातात, रोडला एवढं झाडू समोर. मारतात. बरं, गावात आपल्या जातात गावात तर मला माहित नाही. नगरसेविका आहे, त्यांच्याकडे आपण तक्रार केली. हो, तक्रार केली. सर्व काही नगरसेवकांना माहीत आहे, पूर्णपणे दुर्लक्ष. एक रस्ता झालेला आहे फक्त बाहेरून काँक्रीटीकरण, त्यानंतर एकही रस्ता आमच्या गावात नाही. आज अवस्था अशी आहे की रस्त्यातून कसं चालायचं. एकदा खोदकाम झाला का तो तसाच तो करून जाणार, त्याच्या माती टाकून जाणार, परत तो नाही. शेवटचाच प्रश्न, काय नेमका आता तुमची मागणी? आमची एकच मागणी आहे, पहिले म्हणजे पाणी लोकांना पोचलं पाहिजे, हे नाळे सफाई झाले पाहिजेत आणि गावासाठी रस्ता पाहिजेच पाहिजे आम्हाला. हे पावसाच्या अगोदर. बाकीचे भूखंड कधी द्यायचे तेव्हा आम्ही घेऊ, पण आजपर्यंत आम्हाला ह्या 3 गोष्टी पहिल्या पाहिजेत. नाहीतर आम्ही महानगरपालिकेला मोर्चा नेतो, आंदोलन करू. बरं नाही म्हणजे जर प्रत्यक्ष त्याने येऊ बघावा आणि आम्हाला विचारावं काय 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 नाही ते. म्हणजे काय जर आंदोलन झालंच नाही तर आम्ही आता जर आम्हाला ते जर नाही भेटलं तर आम्ही 100% पूर्ण गावातले लोक जाऊन लेडीज आम्ही अंडे वगैरे घेऊन हा. आम्ही महानगरपालिकेच्या प्रांगणात संपूर्ण महिला मंडळ आणि सगळे सर्व जाऊन ग्रामस्थ जाऊ, तिथं आंदोलन हे माझं करू, असं 100% मी आंदोलन सांगतो करणार. तुम्हाला.